वेलकम बॅक गाईज. आय एम भाविक मांडवकर आणि आज आपण आलो एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण जाणार आहोत क्रिकेट खेळायला, कारण की आज आहे आमची मांडवकरवाडी प्रीमियर लीग. कारण की गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही प्रॅक्टिस करतो आहे आजच्या या दिवसासाठी, आणि वाडीतल्या पोरांनी देखील लय मेहनत घेतली आहे या दिवसाची. कारण की गेल्या 2-3 महिन्यापासून मॅनेजमेंट चाललं होतं की वाडीत आपले सगळे पोरं एकत्र आली पाहिजे आणि एक असा क्षण की पूर्ण गावातील सगळी पोरं एकत्र येऊन तिथे खेळणार आहेत. आणि आज आम्ही जाणार आहे खेळायला, तर खूप मजा येणार आहे. तर हा आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि मुंबईपासून मॅक्झिमम म्हटलं नाही तर 120 पोरांची लिस्ट आहे. 6 टीम आहेत या सीझनमध्ये आणि पहिलेच सीझन आहे, तर खूप मजा येणार आहे. आणि आज पोरं पण खूप आनंद आहे, काय एक्सायटेड आहेत, कारण की आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी. तर पुढे बघूया आपण मांडवकरवाडी प्रीमियर लीग. आणि ही आमच्या टीमची टी-शर्ट हे बघा, मांडवकरवाडी फायटर्स, युवा मांडवकरवाडी प्रीमियर लीग. सर्व टीमने अशी टी-शर्ट छापले आहे, तर बघू आपण तिथे खाली दिसणार आहेत प्रत्येक टीमची जर्सी. तर चला मग सुरू करूया. तर आम्ही आलो ग्राउंडला, तर सगळे वाडीतील पोरं इथे सगळे जमले होते. तर आम्ही नंतर थोड्याच वेळात सामना देखील सुरू होणार होता. आणि हे आमचं खाचरातले ग्राउंड, इथं आम्ही डेली खेळतो देखील. तर बघा, आणि इथे दीप प्रज्वलन होत होतं गावकऱ्यांच्या हस्ते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सत्कार देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवताना आमचे ग्रामस्थ. आणि सगळे झाल्यानंतर आमचे सगळे खेळाडू आणि आमचे गावातले पोरं चालले ग्राउंडच्या दिशेने, कारण की पहिला सामना सुरू होणार होता. आणि गावचे प्रथेनुसार गावाचे गावकार नारळ ठेवून उद्घाटन सामना सुरू करताना. तर बघा, कोकणातलं क्रिकेट सुरू होण्यापूर्वीचा क्षण. आणि इथे गारणं घालताना गावाचे गावकर आणि मंडळी. आणि हा नारळ फोडून उद्घाटन सामना सुरू होतोय. तर बघा थोडा वेळ कसं वाटतंय ते आमचं परंपरा. आणि हा आमचा फोटोग्राफर इथं बसून होता. हे आमच्या गावातील वरिष्ठ व्यक्ती क्रिकेटचा आनंद घेताना. वाडीतील गावकऱ्यांना मान सन्मान देताना आमचे वाडीतील खेळाडू यांचा सत्कार करतील आपल्या वाडीतील 40+ ऑलराऊंडर फिल्डर उदय मांडवकर. त्यांना मी नम्र विनंती करतो की दोघे मांडवकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. श्री गणपत मांडवकर यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द आपलं मनोबल व्यक्त करावं आणि सर्व खेळाडूंना
आपल्या प्रदीपच्या देवात विनम्र विनंती. मांडवकरवाडी प्रीमियर लीगचा पहिला सामना मांडवकरवाडी चॅलेंजर्स वर्सेस मांडवकरवाडी सुपर जायंट्स आणि पुढे देखील फायनल देखील हेच दोन्ही संघ खेळतात. तर पुढे नक्की बघा. टॉस झाला आणि टॉस विनिंग टीम आहे सुपर जायंट्स मांडवकरवाडी. तुमचा कृपया निर्णय सांगावा. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कृपया मंदार मांडवकर त्यांनी क्रिकेटचं लाईनअप करावं आणि योगेश मांडवकर यांना शुभेच्छा. टॉच वगैरे झाला आणि आम्हाला पाठवलं बॉल आणण्यासाठी, कारण की षटकार लाईनच्या बाहेर बॉल जातात ते तर आम्हाला ठेवलं. तर बघा व्हिडिओ. वैयक्तिक दोन आणि संघासाठी दोन. संदीप राऊत बबलीला आपल्या वाडीतील क्रिस गेल म्हणून ओळखला जातो. एक सुंदर असा फटका आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बबली आपलं खातं उघडतोय 2 रनने. वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय बबली मांडवकर. बबलीला त्याच्या नावाच्या प्रमाणे खेळ करावा लागेल, कारण संघाची सर्व जबाबदारी बबली मांडवकर यांच्यावरती आहे. एक नावाजलेलं असं नाव राजापूर. एक खराब चेंडू आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षक. एक खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल, कारण हे तुम्हाला खूप. निलेश मांडवकर खरोखर बॅटिंग करून आपल्याला सर्व प्रेक्षकांचं मन खुश करायचंय. आकाश गोलंदाजी करताना मात्र वाईट स्वरूपात एक धावपंच मांडवे डिक्लेअर करतात की एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते 2-7. इथे पण आम्हाला वाडीतील वयस्कर व्यक्तींचा क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळालं, कारण की क्रिकेट असा गेम आहे की तो इमोशन्स आणि आपल्या मेहनतीवर डिपेंड असतो. तर आपण या वयस्कर लोकांचासुद्धा गेम बघूया कसा आहे तो. आणि ही मॅच अशी होती की गावकरी वर्सेस मुंबईकरी. बघूया कोण जिंकतो. ये बा बिल्डिंग जाऊन घेऊन अजून एक धाव घेतो 200 रुपये लागू झाले असतं. 31 धावसंख्या. दुसरा षटक चालू असताना 31 31. मधोना जा मधोना. एवढं धावलं तरी एकच झटलो. सुंदर अशी धावसंख्या म्हणावं लागेल, कारण जिंकण्यासाठी एका ओव्हरमध्ये 10 बरोबर आहे. आणि आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आणि आता दुसरं षटक चालू आहे. मिळून गेलाय. ओ गावकर आणि वाचो हा व्हिडिओ चालू आहे आमची वाटी. मारला काय मुंबईकरी विजेता ठरला. आणि या 2 फायनल टीम्स. आणि हा आमचा फिल्डर बघा हाफ पॅन्टवर फायनल मॅच खेळताना. जर तुमच्याकडे पण असं कोण खेळत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि फायनल मॅच ही इथे संपते आणि मांडवकरवाडी सुपर जायंट्स हा संघ MPLचा पहिला विजेता ठरतो. तर पुढे बघा.
जोरदार टाळ्या. प्रेक्षणीय सामना 40+ कैलासवासी संतोष जानसकर यांच्या स्मरणार्थ कुमार विशाल जानसकर यांनी मंचावर यायचं आहे. आणि हा रनरअप ठरलेला एकदा जोरदार टाळ्या उपयोगच्या संघासाठी. मांडवकरवाडी चॅलेंज चांगले गोलंदाजी केली उपयोगच्या संघाने. आणि MPLचे चॅम्पियन संघ मांडवकरवाडी सुपर जायंट्स हे पहिले पर्वाचे चॅम्पियन ठरले होते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.